नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये पुन्हा एक अपडेट आलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो मागचा अपडेट आलेला होता 25.2.7 ते याच्यामध्ये आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर ज्यावेळेस आपण काम करत होतो तर ते काम करत असताना म्हणजे FRS विशेषतः FRS करत असताना डायरेक्ट आपल्या त्याच्यामध्ये आपण बाहेर जात होतो आणि तिथं आपल्याला बग दाखवला जात होता। आता कदाचित ह्या अपडेटमध्ये आता आपल्याला बघायचं आहे की हा बदल झालेला आहे किंवा नाही। तर चला त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण अपडेट हा जाणून घ्यावा लागेल। जर आपण नेहमीप्रमाणे पाहिलं तर वरच आपण पाहतो की अपडेट किती तारखेला आला तर तो 3 तारखेला म्हणजेच कालच आलेला आहे। जो आपल्याला दिसत आहे वर तर ही एवढंच आहे, परंतु आपल्याला जर मध्ये गेलो तर आपल्याला व्हर्जन पण दिसतं आणि नेमका बदल कुठला झालेला आहे तो पण दिसतो। तत्पूर्वी ताईंनो एक विनंती करेल की आपल्या ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलला जर अजूनही आपण कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल म्हणजे सभासद झाला नसाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारी आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन असो, मातृवंदनेच्या संदर्भात असो, कुठल्याही अडचणी संदर्भात म्हणजे अंगणवाडीच्या संदर्भात कुठलीही बातमी असो आपल्यापर्यंत लगेच पोहोचेल म्हणून आपल्या चॅनलला जोडा एवढंच सांगते। आणि आता व्हिडिओला पूर्ण म्हणजे तुम्हाला अपडेट सांगते की नेमका काय। तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे आणि ॲरोला क्लिक केल्यानंतर कुठला बदल झालेला आहे तो आपल्याला इथं वरच दिसतो। तत्पूर्वी आपण जे व्हर्जन आलेले किंवा अपडेट आलेले ते बघून घेऊ। ते बघा, हे चालूचं व्हर्जन आहे, व्हर्जन अपडेट एकच 25.2.8 असं आपलं आता चालूचं आलेलं व्हर्जन आहे। तर ताईंनो प्ले स्टोअरमध्ये जाऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला आधी अपडेट करून घ्या। मी तुम्हाला वारंवार सांगत असते की अपडेट करून घ्या, कारण की अपडेट केल्यानंतर अडचणी येतात, त्यासोबत आपल्या अडचणी सॉल्व देखील होत असतात। एखादा अपडेट असतो की त्याच्यामध्ये आपल्याला अडचण होते, परंतु त्याच्यानंतरचा जो येणारा अपडेट असतो तो आपल्यासाठी चांगला असतो। त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आलेला अपडेट लगेच अपडेट करायचा। तर अपडेट करून घ्या आणि त्याच्यानंतर आता जो बदल झालेला आहे तो आपण इथे बघणार आहोत आणि त्याच्यानंतर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये प्रत्यक्ष जाऊन देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा व्हॉट्स न्यू, तर याच्यामध्ये काय बदल झालेला आहे तर पहिलंच आहे बघा, ECC कंटेंट इज नाऊ अवेलेबल इन बोथ इंग्लिश अँड हिंदी फॉर बेटर ॲसेबिलिटी। म्हणजे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे आपण कार्यक्रम डेली ट्रॅकरमध्ये जे शेवट आपण कार्यक्रम पाहतो, जे व्हिडिओज आपण प्ले करतो, तर ते व्हिडिओ प्लेज करत असताना आता जर तुम्ही इंग्रजी भाषा केली तर तुम्हाला ते व्हिडिओ इंग्रजीमध्ये पण उपलब्ध होतील। पण आपण महाराष्ट्रात राहतो त्याच्यामुळे आपल्याला जे आपण हिंदीमध्ये पाहतोय, आपण मराठी भाषा सिलेक्ट करून जे हिंदीमध्ये पाहतोय तर आपल्यासाठी तेच आहे, त्याच्यामुळे आपल्याला याचा फारसा फायदा नाही। परंतु याच्या खालचे जे 2 बदल झालेले तर ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे। तर ते म्हणजे परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट अँड ॲप ऑप्टिमायझेशन, म्हणजे आपल्या जी ॲप आहे तिचं जे कार्यक्षमता आहे, जी काम करण्याची आहे तर ती त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे आणि ॲप ऑप्टिमाइज झालेली आहे। म्हणजे आता सध्या जे आपल्याला क्लिअर कॅच येत होतं, आपल्याला बग दाखवत होतं, तर ते त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच सुधारणा ही जाणवेल। त्याच्यानंतर 3 नंबरचा आहे मायनर बग फिक्सेस अँड स्टेबिलिटी इनॅक्टमेंट। तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे मायनर बग येत होते म्हणजे आपल्याला आपण पाहत असाल की FRS करत असताना आपण डायरेक्ट बाहेर येत होतो, काहींचं FRS होत होतं आणि काहींचं करत असताना एखाद्या लाभार्थ्याचं डायरेक्ट आपण बाहेर येत होतो आणि तिथं आपल्याला बग दाखवत होतं, ॲप्लिकेशनमध्ये बग आहे क्लिअर काय करा असं सांगण्यात येत होतं। तर तो बग कदाचित आता निघालेला असेल आणि स्टॅबिलिटी म्हणजे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला आता स्थिरता आलेली आहे, स्टॅबिलिटी आलेली आहे। तर आपल्याला आता सर्वप्रथम अपडेट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता इथं बाहेर जाऊन आपण ॲपमध्ये जाऊन बघणार आहोत की नेमका तो बदल कुठं झालेला आहे। त्याच्यासाठी आता माझं अपडेट झालेला आहे आणि अपडेट झाल्यानंतरच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते, फक्त तुम्हाला ते प्ले स्टोअरवर जाऊन अपडेट करून घ्यायचं आहे। आता मी ओपनवर क्लिक करणार, डायरेक्ट ॲप ओपन करणार, म्हणजे ॲप ही लगेच ओपन होत आहे। ॲपला ओपन करायला काही फारसा वेळ लागत नाही। तर बघा ताईंनो, आपल्याला डेली ट्रॅकरमध्ये जायचं आहे। आता मी इंग्रजी भाषा सिलेक्ट केली त्याच्यामुळे तुम्हाला तेच सांगायचं आहे की ती व्हिडिओ इंग्रजीमध्ये प्ले होईल। तर आता आपल्याला डेली ट्रॅकरवर क्लिक करायचं आहे। तिथं क्लिक केल्यानंतर ज्यावेळेस आपण कंटिन्यू म्हणजे बघा ECC लर्निंग जे आपण व्हिडिओज इथं जाऊन पाहतो तर ते व्हिडिओ जर तुमची इंग्रजी भाषा असेल तर तुम्हाला ती इंग्रजीमध्ये प्ले होतील आणि जर भाषा मराठी केली असेल तर ती हिंदीमध्ये प्ले होतील। आता तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवून देते की मी एक कार्यक्रम भरलेलाच नाही, त्याच्यासाठी राहू दिलेला आहे दाखवण्यासाठी। कंटिन्यूवर आपल्याला क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर नेक्स्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं की आता आपल्याकडे मी एक व्हिडिओ राहू दिलेला आहे दाखवण्यासाठी स्टार्टवर, कारण की अंगणवाडीत असताना अंगणवाडीचं कार्यक्रम आपल्याला सगळे भरावे लागतात, पण व्हिडिओ हा घरी येऊन करत असल्यामुळे तुम्हाला दाखवण्यासाठी एक व्हिडिओ राहू दिलेला आहे। तर आपण स्टार्टवर क्लिक करू। स्टार्टवर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आता जर तुम्ही इथं प्ले केलं, इथं जर तुम्ही प्ले केलं तर हे जर तुम्ही पाहिलं वर तर हे पण इंग्रजीमध्ये आहे, व्हिडिओ पण तुम्हाला इंग्रजीमधून येईल आणि जर भाषा जर तुम्ही बदल केली तर मात्र हा हिंदीत नाही, एवढाच बदल झालेला बघा। जर प्ले केलं
तर जे आहे ते आपल्याला टोटल इंग्लिशमध्ये दिसणार आहे. आणि इथं आपण जर पाहिलं, आधी आपली भाषा जरी इंग्रजी केलेली असली तर ती हिंदीमध्ये दिसत होतं, परंतु आता ते आपल्याला याच्यात दिसेल. तर आता त्याच्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ बघायचा नाही. आता मी तुम्हाला भाषा बदलून दाखवते आणि त्याच्यानंतर बघायचं आपल्याला की नेमका बदल काय झालेला आहे. तर आपल्याला याच्यासाठी मोरवर जायचं. बघा भाषा आपण कुठे बदल करतो, सगळ्यांना माहिती आहे की आपण आणखीच्या ऑप्शनवर जाऊन भाषा बदल करतो. तर आपल्याला सिलेक्ट लँग्वेज याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मराठीवर क्लिक करायचं आहे. आता बघा आपली भाषा बदल झालेली आहे, मी मराठीत केलेला आहे. त्याच्यानंतर पुढीलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढीलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सगळं बघू शकता की आता आपल्याला हे प्ले करायचं आहे आणि हे प्ले केल्यानंतर आपल्या समोर येणार हाच बदल झालेला आहे की इंग्रजी भाषा जर केली तर तुम्हाला सगळं इंग्रजीत दिसेल ही नावापासून, आणि व्हिडिओ जर प्ले केली तर ती देखील तुम्हाला इंग्रजीमध्ये दिसेल. परंतु जर आपण इथे क्लिक केलं तर आपल्याला नक्कीच ती भाषा हिंदीमध्ये तिचा जो बदल झालेला आहे तो बघा. इथं आदर्शला तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला हिंदीमध्ये दिसेल, आणि जर इंग्रजी भाषा केली तर इंग्रजीमध्ये दिसेल. खास करून आपल्या देशातील काही स्टेट असे आहेत की त्याच्यामध्ये इंग्रजी बोलली जाते, तर त्यांच्यासाठी कदाचित हा बदल झालेला असावा. तर आपल्याला कार्यक्षम ॲप्लिकेशन कशी चालावी, ॲप्लिकेशनमधले बग कसे निघालेले असतील, ॲप्लिकेशनमध्ये सुधारणा काय झाली असेल, तर हा बदल होणं अपेक्षित आहे. ताईंनो तुमचं हे फारच बाकी असेल तर तुम्ही करून बघा, आणि तर होत नसतील, काही प्रॉब्लेम असतील तर परत आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका. नक्कीच आपल्या माध्यमातून ते कळवलं जाईल. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.